क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पत्रकारांना उघडपणे धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कारवाई करा, कळवण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना दिले निवेदन। पत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कळवण तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त करत कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्याकडे निवेदन सादर केले। या निवेदनात संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून खासदार संजय दीना पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संवाद साधणारे आणि त्यांना उघडपणे धमकावणारे खासदार संजय दीना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तीव्र निषेध करण्यात आलाय। या घटनेमुळे पत्रकार वर्गामध्ये आणि सुजाण नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव खैरनार, कळवण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव निकम, शशिकांत खैरनार, डॉक्टर संतोष बोरसे, प्राध्यापक अशोक देशमुख, किरण मालपुरे, गंगाधर गुंजाळ, चंद्रकांत कुलथे, गौरव चित्ते, प्रकाश बागुल, संदीप पाटील, देवेंद्र ढुमसे, भरत पाटील यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी एकमुखी भूमिका उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।